माझ्या मोठ्या मुलग्याचं गॅरेज आहे 4 व्हीलरचं. काल रात्री ते गॅरेजची आमची चोरी झाली. कारण नाही म्हणजे 50-60 हजारचे वस्तू सगळे चोरून नेले होते. आणि सकाळी आमचा मुलगा जाऊन तिथं बघितला की सगळे वस्तू नेलेले होते. फोन करून सांगितलं असं चोरी झाली. चोरी झाल्या म्हटलं मी स्वामींच्या जवळ उभारले. बघा म्हटलं स्वामींना आम्ही म्हटलं म्हणजे शून्यात मुलांनी म्हणजे कष्टातून सगळं उभा केलेलं होतं. मशीन 18,000ची मशीन, बाकीचे सगळे साहित्य सगळेच नेलेले. म्हटलं स्वामींना म्हटलं असं का केला म्हटलं. आम्ही म्हटलं एवढं ह्याच्यानं करतोय म्हटलं असं का केला तुम्ही म्हटलं आम्हाला काय माहिती म्हटलं. मला आजच्या आज म्हटलं हे सगळं म्हटलं माझं मला साहित्य यावं म्हटलं सगळं आणून द्यावं म्हटलं. स्वामीनं सांगितलं आणि बालसंस्कार केंद्राला मी तिथं आलो म्हटलं काकीना म्हटलं मंदिरात नाही जायचं काकी आज इथंच घ्यायचं म्हटलं तुमच्या घरातच बसलं. तरी पण माझं तिथं चित्त लागत नव्हतं. मी स्वामींच्या फोटोकडे बघून सारखं सांगत होते की माझ्या मुलाची वस्तू सगळी गेलेलं आजच्या आज कोण नेलेलं आहे त्यांना पकडा आणि आज साहित्य माझं मला पाहिजे. तरी काकीना बी कसं वाटलं काय आता असं साहित्य कोण आणून देणार. तरी पण मग इथनं बसलो बालसंस्कार करून घरला गेल्यानंतर माझ्या धाकट्या मुलग्यानं फोन केलं मम्मी तो चोर गावला म्हणाला. कुठं मला गावला म्हटल्यावर मी नेसरीला गेलो. तिथं भंगार वगैरे हे घेतात तिथं जाऊन बघितलं. परत कवाडला बघितलं तर तिथं एक टेम्पो उभारलेला की टेम्पोमध्ये सगळं साहित्य होतं. साहित्य म्हटलं पाठीमागे दिसल्यावर मम्मी सगळं आमचं साहित्य होतं म्हटलं आम्ही त्याला पकडायला घेतो. बघितलं आणि पुढं गाडी स्पीड मारली. किनी कवाडच्या तिथं तो जाऊन त्याला पकडलेली आणि ते साहित्य सगळं आमचं गावलेलं आहे. किंवा आमचा खरा अनुभव स्वामींनी एक अर्धा तासातच माझं साहित्य सगळं पोहोचवलेलं आहे सगळं साहित्य. मग आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पकडून दिलेलं आहे. स्वामीची कृपा श्री स्वामी समर्थ.